मालती एक प्राथमिक शिक्षिका होती. तिचं वय वर्ष होतं 35. तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि कमालपूर या गावामध्ये ती नोकरीसाठी गेलेली होती. एक छोटीशी रूम तिने घेतलेली होती. रूम डागडुजी केलेली नव्हती. त्याच्यामुळे रूमला अनेक झरोखे होते. संध्याकाळी घरी गेल्यानंतर ती आपले कपडे बदलायची, शाळेतली साडी बदलायची आणि मग आपल्या घरामध्ये जेवण वगैरे करायची. त्यावेळी त्या गावामध्ये नेटवर्क नव्हतं. त्याच्यामुळे मोबाईल देखील नव्हता. टी व्हीसारखं गोष्टीसुद्धा नव्हता. त्याच्यामुळे एक पुस्तक घेऊन ती वाचत बसायची आणि गाऊनवर असणारी मालती ही दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे तिला साडीवरती बघताना गावातली अनेक मुलं भांबावून जायची. तिच्याकडे एकटक बघत बसायची. त्याच्यामुळे मालती सकाळी शाळेकडे निघाल्यानंतर गावातली सगळे तरुण मंडळी तिच्या मागेपुढे करायची. संध्याकाळी शाळा सुटताना देखील शाळेची घंटा वाजल्यानंतर शाळकरी मुलं गेल्यानंतर गावातली तरणीबाण मुलं मालतीच्या अवतीभोवती घिरट्या घालायची आणि मग मालती घरी गेल्यानंतर देखील तिच्या घरापर्यंत जायची. आता मालतीला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली होती. एके दिवशी या गावामधला तरुण मुलगा, त्याचं नाव असतं राजू, वय वर्ष असतं 22, याची विशेष लक्ष मालती या बाईवरती होतं किंवा मालती दिसते कशी, मालती घरामध्ये काय करते, या सगळ्या गोष्टींवरती तो लक्ष ठेवून होता. आता मालती त्याच्या मनामध्ये फारच भरलेली होती. रात्री बाई काय करतात हे आपण जाऊन आज बघायचंच. त्याच्यामुळे मग संध्याकाळी 7-8 वाजता त्याने लवकर आपलं जेवण उरकलेलं आहे. आपल्याकडचा कॅमेरा घेऊन राजू मालती राहत असलेल्या रूमच्या बाजूला गेलेला आहे आणि आता त्याने आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. रूम जुनी असल्यामुळे त्याला अनेक भगदाडं पडलेली होती. या एका भगदाडामधून तो आतमध्ये निरखून बघत होता. त्यावेळेला त्यानं बघितलं की शिक्षिका मालती ही तिचे कपडे बदलत आहे आणि त्यावेळेला तो अधिकच डोळा बारीक करून तिच्याकडे बघू लागला. त्याला असं दिसलं की मालतीने आपल्या अंगावरची साडी आता वेगळी केलेली आहे आणि तिची वक्षस्थळं त्याला दिसत होती. त्याचबरोबर तिचा परकर देखील त्याला दिसलेला आहे. त्याने अधिक डोळा बारीक करून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या की रोज याच वेळेला ही मालतीबाई कपडे बदलत असते. त्याच्यामुळे मग दररोज संध्याकाळी तो मालतीवरती पाळत ठेवून असायचा. तिथे जाऊन बघायचा. त्याचबरोबर त्याच्या डोक्यामध्ये एक शक्कल अडलेली आहे. हा एक तरुण मुलगा होता. त्याच्यामुळे त्याच्या भावना रोजच्या रोज उत्संबवून यायच्या. आपल्याला काही झालं तर ही शिक्षिका मालती, आपण तिला प्रेमामध्ये पाडायचंच. त्याच्यामुळे तो तिच्यावरती लाईन मारू लागला. तिच्या अवतीभोवती घुटमळू लागला. या बाबतीमध्ये कुठलीच कल्पना मालतीला नव्हती. आपल्यावरती असं कोणीतरी लक्ष ठेवतंय हे देखील तिला समजून आलेलं नव्हतं. घरामध्ये असताना ती बिंदास असायची. आपल्या अंगावरचे कपडे कसेही असले तरी त्याची देखील ती काळजी करत नव्हती आणि आता तिच्यावरती लक्ष ठेवणारा राजू हा दररोज तिला एका झरोक्यातून बघत असायचा. आता त्याने एक गोष्ट ठरवली, आता ही मालती आपल्याला सहजासहजी पटणार नाही. जे आपल्याला हवं आहे ते मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण एक काम करूया. त्याने एक कॅमेरा आणलेला होता. त्या कॅमेऱ्यामधून तिचे फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो असे होते की कपडे बदलतानाचे फोटो होते, टॉवेलने अंग पुसतानाचे फोटो होते. आता हे सगळे फोटो त्याने जपून ठेवलेले आहेत आणि एक दिवशी बाई शाळेकडे निघालेल्या असताना त्याने त्यांना वाटेत अडवलेलं आहे. वाटेत अडवून त्याने ते फोटो त्या बाईंना दाखवलेत. मालतीबाई म्हणते की हे सगळे फोटो तुझ्याकडे कुठून आले? मी आरडाओरडा करेन, मी सगळ्यांना सांगेन, तर तुझी इज्जत जाईल आणि गावकरी देखील तुझ्यावरती संतापतील. आता तो मालतीला म्हणाला, मला काहीच फरक पडत नाही. मी तसाही उन्हाळ आहे. मला या गावामध्ये कोणी चांगलं म्हणत नाही. आता जर का तुम्ही लोकांना सांगितलं तर माझ्यापेक्षा जास्त इज्जत तुमची जाईल. तुम्हाला लोक चांगलं म्हणून ओळखतात. तर आता तुम्ही एक काम करा. आज संध्याकाळी तुम्ही घरी गेल्यानंतर मी तुमच्या घरी येतो आणि मला जे हवं आहे ते तुम्ही द्या. आता ही मालतीबाई भांबावून गेलेली आहे. तर आपल्या शाळेमध्ये गेलेली आहे. दिवसभर शांत राहिलेली आहे. मुलांना काय शिकवावं हे तिला समजत नव्हतं. आज संध्याकाळी काय घडणार हे तिला माहिती नव्हतं. संध्याकाळी कशीबशी ती आपल्या रूमवरती पोचली. रूमच्या आतमध्ये गेल्यानंतर शांतपणे या खोलीमध्ये बसून राहिली. काही वेळानं हा राजू त्या घरी आला. घरी आल्यानंतर तो मालतीला म्हणाला की बाई, तुम्ही या गावामध्ये आलात तेव्हापासून मी तुम्हाला बघतो. तुमचं लग्न झालेलं नाही आहे. तुम्ही या गावामध्ये एकट्याच राहता. आता माझं तुमच्यावरती प्रेम जडलेलं आहे. मी तरी काय करू? तुम्ही इतक्या छान आहात, दिसायला गोऱ्यागोमटा आहात, तुम्ही अंगापिंडानं देखील मजबूत आहात. आता मी पण तरुण झालेलो आहे. त्याच्यामुळे माझ्या भावना देखील उफाळून येतात. मला गावामध्ये कोणी चांगलं म्हणत नसलं तरी देखील मी चांगलं होण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी नक्की करेन. आणि तो
त्या मालतीबाईंकडे रोखून बघू लागला, एकटक बघू लागला. मालती देखील त्याच्याकडे एकटक बघू लागली. आता मालती त्याला म्हणते, तुला नक्की हवंय काय? तो आता काहीच बोलत नाही, शांत बसून उभा राहतो. बाईंना तो म्हणतो की बाई तुम्ही छान दिसता, आता हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतंय, मी तुमच्याकडे काय मागणार असेल? तो त्यांना म्हणतो की मला तुमचं शरीर हवं आहे, मला तुमच्यासोबत संबंध ठेवायचे आहेत. आणि आता तो हे बाईंना बोलल्यानंतर बाई देखील त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य उमटलं आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये एक चकाकी आलेली आहे. त्यांनी रोखून राजूकडे बघितलं आहे आणि त्याला त्या म्हणतात, चल हो तयार, आज 35 वर्ष मी जे केलं नाही ते आज मी करणार आहे. दोघेही त्या हॉलमध्ये गेलेले आहेत. घरामध्ये शांतता होती, सामसूम होती आणि ही संध्याकाळी 8 ते 9ची वेळ होती. बाईंचं जेवण देखील गॅसवरती बनवलेलं होतं. ते जेवण त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. आणि आता या राजूने मालतीला आपल्या बाहुपाशामध्ये घेतलं आहे. तिच्यावरती चुंबनाचा तो वर्षाव करतोय आणि तिच्या अंगाखांद्यावरून तो हात फिरवतोय. मालतीची वक्षस्थळं त्याच्या छातीला भेटलेली आहेत आणि त्याने तिला आपल्या कवेमध्ये घेतलं आहे. मालती आता सुस्कारे सोडू लागलेली आहे. तिने देखील राजूला घट्ट मिठी मारलेली आहे. दोघेही उभे होते. दोघांनी एकमेकाला आपल्या बाहुपाशामध्ये घेतलेलं आहे आणि काही वेळामध्येच राजू खूप गरम झालेला आहे. मालती आणि राजू घरामध्ये चटई घालून एकमेकांच्या शरीराचा आस्वाद घेत आहेत. राजूने मालतीच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केलेली आहे. तो तिचं अंग रगडून काढू लागलेला आहे आणि आता मालती त्याला म्हणते की बस झालं, पुरे झालं, आता आपण उद्या करूया. पण काही केल्या राजू ऐकायला तयार नव्हता. मालतीला असं वाटत होतं की आता आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण गरोदर राहू आणि राजूने तर कुठलंही संरक्षक सामान आणलेलं नाही आहे. तरी देखील राजू काही केला ऐकायला तयार नव्हता. सरतेशेवटी या दोघांनीही विवस्त्र होऊन एकमेकांसोबत शरीरसंबंध केले. इतका वेळ शरीरसंबंध केले की मालतीच्या आता अंगामधून घाम वाहू लागलेला होता. राजू देखील घामाघूम झालेला होता. तब्बल 15 ते 20 मिनटं या दोघांमध्ये संभोग होऊन, शरीरसंबंध होऊन राजू तिच्यावरून बाजूला झाला. पटापट आपले कपडे घातले आणि आपल्या घरी गेला. पुढील काही दिवस या दोघांमध्ये अशाच प्रकारे समागम होत राहिला. राजू तिला सुख देत होता आणि मालती त्याच्याकडून सुख घेत होती. आता ही गोष्ट गावामध्ये लपून कशी काय राहणार? गावातल्या काही मंडळींना ही गोष्ट कळलेली आहे आणि आता गावाच्या मंडळींनी मालतीवरती किंवा या शिक्षिकेवरती पाळत ठेवायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला मग राजूला एक गोष्ट कळलेली आहे की काही मंडळी आपल्या वाईटावरती आहेत, काही मंडळी आपल्याला रंगेहात पकडणार आहेत. त्याच्यामुळे मग दोघांनी मिळून एक डिसिजन घेतलेला आहे की आपण आता काही जरी झालं तरी एकमेकांपासून दूर व्हायचं नाही. आपण एकमेकांसोबत लग्न करायचं आणि सुखानं राहायचं. आता राजूला देखील सरकारी कामामध्ये असणारी बायको मिळणार होती. जरी वयाने मोठी असेल तरी देखील त्यांचा संसार सुखाचा होणार होता. त्याच्यामुळे राजूकडून चांगलं वागण्याचं वचन तिने घेतलेलं होतं आणि राजू आणि मालती यांनी तालुक्याला जाऊन एक दिवशी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर मालतीने या गावामधून आपली बदली करून घेतली. राजू आणि मालतीने दोघांनीही सुखाने संसार सुरू केला. आता राजू देखील सुधारला आहे. आपल्या बायकोच्या पैशाच्या उत्पन्नावर न राहता त्याने एक स्वतःचं छोटंसं दुकान टाकलेलं आहे आणि या किराणा मालाच्या दुकानामध्ये राहून तो स्वतःचा व्यवसाय करतो आहे. पुढे काही दिवसानंतर ही गोष्ट गावातल्या मंडळींना कळलेली आहे. तेव्हापासून राजू आणि मालती या संपूर्ण गावच्या मंडळींना अभिमान वाटलेला आहे. नमस्कार. भेटणार आहोत आपण नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.